शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण केळीची लागवड करताय आणि जर तुम्हाला पण तुमच्या रोपाची जर तुटाळी पडून द्यायची नसेल आणि येण पण तुम्हाला एक लेवल करायची असेल तर तुम्हाला सुरुवातीपासूनच नियोजन करणं लय फार गरजेचं आहे. आता नियोजन काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट रानात बेड काढून घ्यायचंय. बेड काढल्यानंतर लेटरला आपण म्हणजे ड्रिपची नळी हातारली, नंतर आपल्याला ड्रिप ओलं करायचंय. ड्रिप आपण पूर्णपणे ओलं करायचंय. एक दिवस अख्खा पूर्ण बेड आपला ओला झाला, दुसऱ्या दिवशी आपल्याला पाणी सोडायचं नाही. वापसा कंडिशनला रोपं लावून घ्यायच्यात. आता वापसा कंडिशन कशी, ज्यावेळेस वरची लेअर पूर्ण हडकली जाते आणि रानात आपल्याला भुसभुशीत होतं त्यावेळेस ती वापसा कंडिशन. तर या प्रकारे आपण इथं आपला पॉईंट आलेला आहे आणि आपण इथं गल घेतली. आता गल घेतली, आपली लेटर चालू असल्यामुळे काय झालंय, यात गाळ तयार झालाय. असा प्रकारचा गाळ तयार झालाय. आपल्याला डायरेक्ट ह्या कपातनं, आता ही आपण कपातली रोपं आहेत आपली, सिंपल असं घ्यायचं. हे गाळ तयार झाल्यामुळे काय होतं, कुठल्याही प्रकारचा एअर आपल्या ह्याला राहत नाही गड्ड्याला, आणि त्याच्यामुळं गड्डा आपला एकजीव होतो माती, आणि या प्रकारे आपलं रोप लागलं जातं. आणि या प्रकारे होतं काय, तुटाळी पडत नाही पहिली गोष्ट. आणि तुटाळी नाही पडल्यामुळं आपली बागेची वाढ जी असते ती एक लेवल होती, मुळी वाढाय ताण होत नाही. आपलं रोप चांगलं सेट झालं पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.